नमस्कार. मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला खूपच जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. कारण इतके दिवस आपल्याला असं वाटत होतं की नक्की काय होणार आहे, अर्णव हे सत्य ईश्वरीच्या समोर कसं आणणार, राकेश कोणत्या चालीचा आहे, हे सगळं आपल्याला माहिती होतं. परंतु ईश्वरीला हे कसं समजेल आणि ईश्वरी या सगळ्याचा सामना कशा पद्धतीनं करेल, तिला हे सत्य समजल्यावर तिची रिएक्शन काय असणार आहे, या सगळ्या गोष्टी आपल्याला जाणून घ्यायच्या होत्या. पण फायनली ईश्वरीच्या समोर हे सत्य आलेलं आहे आणि ईश्वरीने राकेशला सनसनीत अशी कानाखाली वाजवलेली आहे आणि त्याला दाखवून दिलेलं आहे की त्याची लायकी काय आहे. त्याचबरोबर ईश्वरीला अर्णवने एकही शब्द न बोलता ईश्वरीने अर्णवचा नवरा म्हणून स्वीकार केलेला आहे. तिला जाणीव झालेली आहे की अर्णव प्रत्येक वेळेस आपल्याला सत्य सांगायला येत होता, पण आपण त्याला नाकारलेला आहे, आपण ह्या राकेशवर विश्वास ठेवलेला आहे, या गोष्टीची जाणीव तिला झालेली आहे आणि त्यामुळं तिने अर्णवचा स्वीकार केलेला आहे. हे सगळं कशा पद्धतीने होणार आहे ते आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. नक्की काय घडतंय, कशामुळे ईश्वरी ह्या सगळ्या गोष्टी फेस करते, तिला जाणवत आहेत की हे सगळं काय आहे, हे आपण पाहणार आहोत. तर आजच्या भागाच्या रिव्ह्यूला आपण सुरुवात करूया. इकडे अंजली आणि अर्णव दोघंही बोलत असतात. अंजली अर्णवला म्हणत असते की काय झालं चिंटू, मला कळत नाहीये. अर्णवला विचारते की असं काहीतरी घडलंय का, म्हणून तू एवढा विचार करतोयस. तेव्हा अर्णव म्हणतो नाही का ताई, असं काही नाहीये. तेव्हा ती म्हणत असते की काळजी करू नकोस, तुला माहितीये का, अरे ईश्वरी खूप चांगली मुलगी आहे, थोडासा वेळ दिला पाहिजे की नाही. आणि मला माहितीये तू खुश आहे, कारण तुला जी मुलगी आवडत होती तिच्याशी तुझं लग्न झालेलं आहे, त्यामुळे तू खुश आहे हे मला माहितीये. पण आता थोडंसं टेन्शन चालू आहे म्हणून तुला वाटतंय ना. तेव्हा तो सांगत असतो की अगं नाही, तसं काही नाहीये ताई. तेव्हा मात्र इकडे ईश्वरीच्या बद्दल अंजली आणि अर्णव या दोघांमध्येही बोलणं सुरू आहे. अंजली म्हणत असते की मला खात्री आहे आमच्या दोघांचा संसार जसा सुखाचा झालेला आहे तसा तुमचा संसार सुद्धा सुखाचाच होणार आहे, हे सगळं बोलणं चाललेलं असतं. आणि तेव्हा मात्र इकडे अंजली त्याला सांगत असते की काळजी करू नको, सगळं व्यवस्थित होणार आहे. पण चिंटू, मला एक प्रश्न पडलेला आहे की त्याचं उत्तर देशील का. तेव्हा ती म्हणते की अरे मला कळलं नाहीये की डॉक्टर असं का सांगत होते, म्हणजे डॉक्टरांना काय म्हणायचं होतं की तिला धक्का बसलेला आहे, म्हणजे तिला शॉक बसलाय. असा कोणत्या गोष्टीचा शॉक बसलाय. अर्णवला आठवत असतं की ईश्वरीला शॉक बसलेला आहे, तो कोणत्या गोष्टीचा बसलेला आहे, नक्की कोणत्या गोष्टीमुळे ईश्वरी एवढी पॅनिक झाली आणि तिला चक्कर आली, कशामुळे आलेली आहे हे मात्र अर्णवला चांगलंच माहिती असतं. आणि त्यामुळंच अर्णव हा पाहत असतो. पण अंजलीला कसं सांगणार हे सगळं, अंजलीला सांगणार तरी कसं, कारण तिच्या चेहऱ्यावरती जो आनंद आहे तो आनंद त्याला जाऊ द्यायचा नसतो, म्हणून तो शांत राहत असतो. परंतु इकडे आता ही गोष्ट ईश्वरीच्या बाबतीतली अंजलीला मात्र खटकत असते. तिला वाटत असते की असं काय झालं की अचानक एवढं सगळं चांगलं होतं, अरे छान नाचत होती, खेळत होती, गाणं म्हणत होती, आणि मग अचानक असं काय झालं आणि तिनं एवढा मोठा धक्का कशाचा घेतलाय, काय झालेलं आहे. अर्णवला सगळं माहिती आहे की हे सगळं कशामुळे झालंय, या सगळ्या मागे काय कारण आहे, या सगळ्या गोष्टी अर्णवला माहिती आहेत. पण अर्णव आता काहीच बोलू शकत नसतो. तो अंजलीला म्हणत असतो की अगं काही नाही ग, तुला माहिती आहे ना ती या घरात आता आलेली आहे, या सगळ्या गोष्टी मॅनेज करणं, ह्या सगळ्या गोष्टी करणं थोडंसं तिच्यासाठी अवघड आहे, माहिती आहे ना तुला, त्यामुळे कदाचित असं झालं असेल, बाकी काही नसावं, असं तो सांगत असतो. तेव्हा मात्र अंजली म्हणत असते तरी पण रे चिंटू. तेव्हा तो म्हणतो हा मला तुला काहीतरी सांगायचंय. अंजली अगदी कान लावून ऐकायला बसते की आता हा नक्की काय सांगणार आहे, ईश्वरीच्या बाबतीत सांगत असेल. तेव्हा अर्णव म्हणतो की ताई, तुला तुझी आणि बाळाची दोघांचीही काळजी घ्यायची आहे, असं म्हणत अर्णवने विषय थांबवलेला असतो आणि अंजलीला सांगितलेलं असतं की तू या बाबतीत अजिबात विचार करू नको, काही नाहीये, उद्या ईश्वरी उठली की सगळं बरं असेल, काळजी करू नकोस तू, असं सुद्धा त्याने स्पष्टपणे सांगितलेलं असतं. त्याचबरोबर अंजली आणि अर्णव दोघंही बोलत असतात आणि अर्णव तिला म्हणतो की जा बरं आता तू जाऊन झोप जा, नाहीतर तुला माहिती आहे ना, जा बरं पटकन. तेव्हा ती म्हणत असते की खरंच आज खूप बरं वाटलं, मी ना सकाळपासून खूप अस्वस्थ होते आणि मला ना इतकं बरं वाटलंय ना, ते आलेत ना त्याच्यामुळं माझ्यासाठी ही गोष्ट खूप छान झालेली आहे, असं सगळं ती सांगत असते. कारण राजेश आल्यामुळं तिला एक आनंद झालेला असतो. इतके दिवस झालं राजेश आलेला नव्हता आणि आता राजेश आलाय तर तिला बरं वाटत असतं. या सगळ्या गोष्टी घडत असतात. तेव्हा मात्र आता अर्णव विचार करत बसलेला असतो की नक्की काय करू, या सगळ्या गोष्टीतून मार्ग कसा काढायचा आहे, हा मोठा प्रश्न आता अर्णवच्या
त्याच्या समोर उभा राहिलेला असतो आणि या सगळ्यातून मार्ग काढत आता ईश्वरीला त्याचबरोबर अंजलीला दोघींनाही आनंदात ठेवायचा आहे. त्यांच्या दोघींच्या बाबतीतही जे प्रॉब्लेम घडत आहेत त्या सगळ्यावर मार्ग काढायचा आहे. इकडे वल्लरीला मात्र शंका आलेली असते. वल्लरी म्हणत असते की मला एक कळत नाहीये की काय झालेलं हो नक्की. जावे बापू आले तेव्हा तुम्ही एवढे धक्का बसल्यासारखे का पाहत होता. नक्की काय झालेलं होतं. असं काहीतरी आहे जे तुम्ही मला कळू देत नाहीये. तेव्हा मामा म्हणतो अगं काय त्यात एवढं मला सांग. अचानक कोणीतरी आलं म्हणून आम्ही धावत आलो. त्यात ईश्वरी चक्कर येऊन पडलेली ना म्हणून आम्ही पाहत होतो. तेव्हा मामी म्हणते हे बघा कसं माहितीये का तुम्ही आला त्यानंतर ती ईश्वरी चक्कर येऊन पडलेली आहे. तुम्ही हे खोटं बोलताय असं काही नाहीये. तेव्हा मात्र मामा तिला समजवत असतात. मामा म्हणत असतात की अगं तसं काही नाही झालेलं. तू काहीतरी ना वेगळाच अर्थ काढत आहे. असं हे बोलणं दोघांमध्येही चाललेलं असतं. तुझ्या मनात ना फक्त शंका आणि संशय एवढा भरलेला असतो ना म्हणून तुला असं वाटत आहे. हे सगळं बोलणं असं चाललेलं असतं. तेव्हा मात्र इकडे मामा तिला म्हणत असतात की हे बघ तुझ्या मनात जे काही चालू आहे ना ते बंद कर आधी. असं काहीही झालेलं नाहीये आणि तू चुकीच्या पद्धतीने अर्थ काढत आहे. असं काहीही घडलेलं नाही. त्यामुळे आधी तुझ्या डोक्यात हे काय चालू आहे ना हे बंद कर आणि शांत हो तरच सगळं व्यवस्थित होईल असं मामांनी तिला स्पष्टपणे सांगितलेलं असतं. आता मात्र तिच्याकडे कोणताच पर्याय नसतो. ती म्हणत असते कसं आहे माहितीये का तुम्ही कितीही माझ्यापासून लपवलं तरीही एक दिवस मला कळेल. असं वल्लरीचं बोलणं चालू आहे. वल्लरी मात्र अगदी ठणकावून सांगत असते की नाही असंच होणार आहे तसंच होणार आहे असं तिचं बोलणं चाललेलं असतं. मामा म्हणत असतात की हे बघ तुझ्या मनात जे काही चालू ठेवायचंय ना ते तुझे तू ठेव कारण तसं काही नाहीये हे मी तुला स्पष्ट सांगितलेलं आहे. मामांनी त्यांची बाजू क्लिअर केलेली असते. वल्लरीच्या डोक्यातल्या शंका काही संपत नसतात. वल्लरी म्हणत असते की नाही असं काहीतरी घडलेलं आहे की जे मला माहिती नाहीये पण मला ते कळलंच पाहिजे आणि मी ते नक्कीच जाणून घेणार आहे आणि दॅट इज दॅट असं तिचं जे नेहमीचं वाक्य असतं ते मात्र सुरू असतं. तेव्हा मात्र वल्लरी म्हणत असते की मला हे कळलंच पाहिजे कशामुळे ह्या सगळ्या गोष्टी घडत आहेत आणि मला या सगळ्या गोष्टी कळल्याच पाहिजेत असं तिचा हट्ट चालू असतो. तेव्हा मात्र इकडे मामा तिला समजावण्याचा प्रयत्न करत असतो की हे बघ तू काय जो काही विचार करते ना तसं काहीही झालेलं नाहीये आणि त्यामुळं तू अजिबात कोणताही विचार करू नकोस कारण असं काहीही घडणार नाही असं मामाने स्पष्टपणे तिला सांगितलेलं असतं. त्याचबरोबर वल्लरी मात्र विचार करत असते. वल्लरीला शंका असते की नाही अशी एक गोष्ट आहे की जी मला माहिती नाहीये पण जेव्हा ती गोष्ट मला कळेल तेव्हा मात्र मी शांत राहणार नाही असं वल्लरीच्या डोक्यात सुरू झालेलं आहे. इकडे अर्णव रूम मध्ये आलेला असतो. रूम मध्ये येऊन पाहतो ईश्वरी झोपलेली असते परंतु त्याच्या डोक्यात मात्र शंका सुरूच असतात की आता ईश्वरी जेव्हा शुद्धीवर येईल जेव्हा जागी होईल तेव्हा ईश्वरीला कशा पद्धतीने समजूत घालायची कारण ईश्वरीला खूप त्रास झालेला आहे या गोष्टींचा. ईश्वरीला कळत नव्हतं कारण ईश्वरीला मी खूप समजवण्याचा प्रयत्न केलेला होता पण ईश्वरी मात्र या सगळ्यातून बाहेरच पडायला तयार नव्हती. खूप वेळा तिच्याशी मी तिला गोष्टी समजून सांगण्याचा प्रयत्न केलेला होता पण तिला कळलंच नव्हतं. आणि मग अर्णव येतो तिथेच बेडवरती एका साईडला एका कोपऱ्यात बसतो आणि ईश्वरीकडे पाहत असतो. ईश्वरी शांतपणे झोपलेली असते. ईश्वरीकडे तो पाहत असतो. तो म्हणत असतो की नाही नक्कीच काहीतरी अशी गोष्ट आहे जी अजून बाकी आहे आणि मग तो ईश्वरीकडे पाहू लागतो. ईश्वरीकडे जेव्हा अर्णव पाहत असतो तेव्हा त्याच्या डोक्यात फक्त एकच सुरू असतं की नाही काहीही झालं तरीही आता सध्या ईश्वरी बरी होणे यातून गरजेचं आहे. तिला आपण नंतर समजूत घालता येईल. आणि त्या क्षणी ईश्वरी उठते धाडकन उठते आणि बोलायला सुरुवात करते. ईश्वरी भयानक चिडलेली असते. अर्णव तिचा हात पकडत असतो तेव्हा ईश्वरी त्याला बोलू लागते की अजिबात नाही लांब राहायचं माझ्यापासून माझ्या अंगाला हात सुद्धा लावायचा नाही. तेव्हा अर्णव म्हणू लागतो काय झालं मी सिंदूर मी काय केलेलं आहे. तेव्हा मात्र इकडे ईश्वरी त्याला म्हणत असते की बाजूला व्हायचं अजिबात माझ्या जवळपासही फिरकायचं नाही. तेव्हा अर्णव म्हणत असतो अगं शांत हो जरा. तेव्हा ईश्वरी म्हणत असते की तुम्ही फसवले मला तुमच्या घरची अब्रू वाचवण्यासाठी तुम्ही माझ्या आणि माझ्या घरच्यांना फसवलेलं आहे. तुम्ही माझ्याशी खोटं वागलेले आहात. तेव्हा अर्णव म्हणत असतो अगं मी काहीच खोटं वागलेलो नाहीये तुझ्याशी. मी तुला कितीतरी वेळा सांगण्याचा प्रयत्न केलेला होता परंतु ईश्वरी मात्र अर्णवलाच बोलत असते की नाही तुम्ही मला फसवलेलं आहे आणि तुम्ही माझ्याशी खोटं वागलेलं आहात. तुम्ही जाणून बुजून मला सांगितलेलं नाहीये की राकेश हाच तुमच्या बहिणीचा नवरा म्हणजेच राजेश आहे. तेव्हा अर्णव म्हणतो की मी तुला किती वेळा सांगण्याचा प्रयत्न करत होतो तुला ऐकून घ्यायचं
करायचं नव्हतं असं अर्णव तिला सांगत असतो. परंतु ईश्वरी मात्र म्हणत असते की नाही, तुम्ही माझ्यापासून मुद्दामच हे ठेवलेलं आहे आणि मला सांगितलेलं नाहीये. तुमच्या घराची आबरू तुमच्यासाठी महत्वाची होती आणि त्यासाठी तुम्ही हे सगळं केलेलं आहे. असं हे बोलणं तिचं चाललेलं असतं. ती ओरडून ओरडून अर्णवला बोलत असते आणि तुम्ही आता मी शांत राहणार नाही. आता मी सगळ्या जगाच्या समोर हे सत्य आणणार आहे की त्या दिवशी सुद्धा तुम्ही माझ्याशी जबरदस्तीने लग्न केलेलं आहे, कारण तुमच्या घरच्या जावयाच्या बाबतीत हे होऊ द्यायचं नव्हतं आणि तुमच्या घरच्या जावयाला वाचवायचं होतं आणि म्हणूनच तुम्ही ह्या गोष्टी केलेल्या आहेत. हे सगळं जेव्हा घडत असतं तेव्हा मात्र या सगळ्या गोष्टी ऐकून इकडे अर्णवला धक्का बसलेला असतो. अर्णव म्हणत असतो की असं काय बोलतेस तू, मी तुला किती वेळा सांगायचा प्रयत्न केलेला होता, तू ऐकूनच नाही घेतलेलं. तेव्हा ईश्वरी म्हणत असते कधी येऊन सांगितलं तुम्ही तर मला कधीच येऊन सांगितलेलं नाहीये. अर्णव तिला समजवत आहे पण ईश्वरी पण समजून घ्यायच्या मनस्थितीतच नाहीये. तिचा फक्त हट्ट एकच आहे की तुम्ही मला सांगितलेलंच नाहीये. आणि अर्णव एकदम धाडकन जागा होतो तर त्याला हे पडलेलं स्वप्न असतं. म्हणजे त्याला असं वाटत असतं की आता ईश्वरी त्याच्यावरती हे सगळे आरोप करत आहे, ईश्वरी हे त्याला सगळं बोलत आहे. तेव्हा मात्र अर्णव उठून पाहतो, ईश्वरी तिथे शेजारी झोपलेली असते. तेव्हा अर्णव तिच्याकडे पाहू लागतो आणि त्याचबरोबर हे सगळं जेव्हा घडत असतं तेव्हा मात्र अर्णव विचार करू लागतो. अर्णव म्हणत असतो की नाही, काहीतरी असं आहे की जे प्रत्येक वेळेस आपल्याकडून मिस होतंय हे त्याच्या लक्षात आलेलं असतं. आणि तेव्हा मात्र पुन्हा या सगळ्या गोष्टी घडत असतात आणि अर्णव पुन्हा झोपी जातो. ईश्वरी जागी होते. ईश्वरी विचार करू लागते, अर्णवकडे पाहत असते. आता तिला सगळ्या गोष्टी आठवायला लागलेल्या असतात. तिला जाणवत असतं की काय आहे अर्णव सरांनी प्रत्येक वेळेस मला थांबवण्यामागचं रहस्य काय आहे. अर्णव सर प्रत्येक वेळेस माझ्याशी बोलत होते पण मी त्यांना का ऐकून घेतलेलं नाहीये त्यांचं, हे तिला आठवत असतं, तिला जाणवत असतं. ती उठते. अर्णव तिथे साईडला झोपलेला असतो आणि अर्णवकडे जाते. अर्णवला ती पाहत असते. ईश्वरीच्या तोंडातून एकही शब्द निघत नाही, कारण जे सत्य तिनं पाहिलेलं असतं ते इतकं मोठं असतं, इतकं धक्कादायक असतं की ज्याचा विचारही तिने स्वप्नातही केलेला नसतो. ती फक्त आता शांतपणे पाहत असते. तिला आठवत असतं ते म्हणजे राकेश समोर आलेला. राकेशने ती घागर, ती कळशी हातात घेतलेली असते. तो क्षण तिला आठवत असतो आणि तेव्हा मात्र ती पाहत असते. ती म्हणत असते की हे सगळं काय आहे. ती अर्णवकडे पाहते, ती स्वतःकडे पाहते. ती म्हणत असते की म्हणजे हे सगळं जे घडत आहे ते म्हणजेच की फक्त आणि फक्त हे राकेशमुळे झालेलं आहे. ती उठते आणि मग अर्णवच्या बाजूला जाते. तर ती उठते आणि जेव्हा पाहते तेव्हा अर्णव तिथे झोपलेला असतो. ते तिच्या लक्षात आलेलं असतं. ती म्हणत असते की नाही, अर्णव सरांच्या अंगावरती पांघरून टाकणं गरजेचं आहे. आज तिला जाणीव होत असते की अर्णव सर आणि माझ्यामधली जी मैत्री आहे ती कशी होती ते, हे तिला जाणवत असतं. तिला आठवतं जेव्हा ती आजारी असते तेव्हा अर्णव घरी गेलेला असतो. तिला म्हणत असतो की मी सिंदूर एकदा माझं ऐकून घे, मला काय म्हणायचंय, तो राकेश आहे ना तो. तर ईश्वरी म्हणते की बास झालं अर्णव सर, बास करा, मला नाही ऐकून घ्यायचं आता. तुम्हाला मी किती वेळा सांगते, माझ्या बाबांनी तुम्हाला सांगून झालेलं आहे, तुम्ही नका हट्ट धरू. माझ्या बाबांनी ठरवलं ना माझं लग्न, मग बास झालं. आता मला तुमच्याकडून काहीही ऐकून घ्यायचं नाही, असं ईश्वरी बोललेली असते. इव्हन ईश्वरी अर्णवला म्हणालेली असते की बास करा, माझा पिच्छा सोडा, मी हात जोडते तुमच्या पुढं. असं म्हणत ईश्वरीने अर्णवच्या पुढे हात जोडलेले असतात आणि सांगितलेलं असतं की या सगळ्या गोष्टी जेव्हा घडत असतात तेव्हा मात्र तो प्रत्येक वेळेस तिला समजवण्याचा प्रयत्न करत असतो. पण या सगळ्या गोष्टी अशा पद्धतीने ईश्वरीच्या समोर आलेले असतात. कॅफेमध्ये सुद्धा ती सांगत असते तेव्हा ती म्हणते की माझ्या बाबांनी जो निर्णय घेतलेला आहे तो योग्य. अर्णव सर, तुम्ही लांब राहा माझ्यापासून, माझा पिच्छा सोडा, अशा पद्धतीने हे बोलणं चाललेलं असतं. आणि त्यासोबतच इकडे मात्र अर्णव प्रत्येक वेळेस तिला समजवण्याचा प्रयत्न करत होता. ईश्वरीला आज या सगळ्या गोष्टींची जाणीव झालेली असते आणि तिला कळलेलं असतं की तिची चूक काय झालेली आहे. तर ईश्वरी उठते, अर्णवच्या अंगावरती चादर घालते आणि तिथून आता खाली चाललेली असते. ईश्वरी जेव्हा निघालेली असते तेव्हा एक एक जिनाची पायरी उतरत ती खाली येत असते. तिच्या डोक्यात विचारांचं काहोर माजलेलं असतं. तिला कळत नसतं की आता करू काय, या सगळ्यातून मार्ग कसा काढू, हा प्रश्न मात्र तिच्या पुढे पडलेला असतो. ईश्वरी खूप घाबरलेली असते. तिला माहीत नाहीये की पुढे काय होणार आहे, गोष्टी कशा सोडवायच्या आहेत, कुठल्याच गोष्टीचा अंदाज तिला येत नाहीये. पण तिच्या डोक्यात मात्र टेन्शन खूप आहे.
तिला राकेशने कशा पद्धतीने फसवले ते सगळं आठवत असतं, इव्हन पहिल्या दिवसांपासून. तिला जेव्हा जॉब करायचा होता तेव्हा सुद्धा राकेशने कशा पद्धतीने तिला सांगितलेलं होतं, आहे माझ्या मित्राचं एक, तिथे जा तुम्ही आणि सांगा. ती म्हणते की पण मला कशी काही नोकरी भेटेल. तेव्हा सुद्धा त्याने सांगितलेलं असतं की काळजी करू नका, तिथे गेलात की हा रेफरन्स द्या, तुम्हाला तिथे नोकरी भेटून जाईल. अशा पद्धतीने गोष्टी तिला सांगितलेल्या असतात. तेव्हा मात्र राकेशने हे सगळं कसं प्लॅनिंगपूर्वक घडवून आणलेलं होतं हे लक्षात येतं. तेव्हा मात्र ईश्वरी तिथं जायला निघालेली होती. तिथं गेल्यावर तिला नोकरी सुद्धा लागलेली असते आणि काळजी करू नका, तुमचा गणूबाप्पा तुमच्यासोबत आहे ना, हे सुद्धा आवर्जून तिला सांगितलेलं असतं. ईश्वरीला ह्या सगळ्या गोष्टी आठवत असतात. तेव्हा मात्र इकडे राकेश जेव्हा घर सोडून त्यांच्या चाळीत आलेला असतो तेव्हा सुद्धा तिला आठवतं, ती म्हणालेली असते की अहो पण काय झालं अचानक, काय करायचं, पैसे नव्हते ना माझ्याकडे, मग मालकाने पैसे होते ते काढून घेतले आणि मला हाकलून दिलेलं आहे. अशा पद्धतीचं बोलणं चाललेलं असतं आणि हे सगळं तिला ऐकायला मिळतं. तेव्हा मात्र ईश्वरी त्याला घेऊन घरात येते. त्याचबरोबर जेव्हा ईश्वरीला किडनॅप केलेलं असतं तेव्हा तिच्यावर जबरदस्ती करणारा हा राकेश होता हे आता ईश्वरीच्या लक्षात आलेलं आहे. अर्णवने येऊन ऐनवेळी तिला वाचवलेलं असतं आणि जेव्हा घरी तो आलेला असतो आणि तेव्हा राकेशच्या खिशातून तो मास्क पडलेला असतो तेव्हा ईश्वरीला ते जाणवलेलं असतं. जिन्याची एक एक पायरी ती उतरत असते, पण राकेशची जी क्रूर कर्म आहे त्याने कशा पद्धतीने तिला फसवलेलं आहे ती एक एक गोष्ट आता ईश्वरीच्या समोर उभी राहत असते. तिला प्रश्न पडलेला असतो की हे सगळं काय करायचंय आणि हा राकेश कशा पद्धतीने येऊन माझ्या बाबांना फसवत होता, माझ्या घरच्यांना फसवत होता, हे सगळं तिला आठवत असतं आणि ती मात्र इकडे राकेशकडे पाहत असते. त्याचबरोबर देवीच्या दर्शनाला जायचं आहे असं सुद्धा राकेशने सांगितलेलं होतं आणि जेव्हा ते देवीच्या दर्शनाला निघालेले होते तेव्हा ती म्हणत असते की अहो इथं कुठंच नाही, आपण थोडंसं पुढे जाऊया. तेव्हा सुद्धा तो ऐकायला तयार नव्हता आणि तो तिला म्हणतो की चल आणि तिथं गेस्ट हाऊस आहे तिथं जाऊया. तिथं गेल्यानंतर तिला तो चहा दिला जातो, ती गोष्ट आठवते. हे सगळं आठवत असतं. ईश्वरी पुढे किचनमध्ये येते आणि पाणी घेते, पाणी पित असते ती. तेव्हा मात्र अचानक तिला दरवाजा वाजलेला आवाज येतो आणि ती म्हणते दरवाजा का हलतोय, नक्की काय झालं अचानक, म्हणून ती दरवाजाकडे पाहू लागते. जेव्हा ती दरवाजाकडे पाहत असते तेव्हा मात्र तिला धक्का बसतो. ती म्हणते काय झालं अचानक, ती घाबरलेली असते आणि तेव्हा ती येते आणि पाहते तर पाठीमागून येऊन राकेश उभा राहिलेला असतो. राकेशला पाहून तिला धक्का बसलेला असतो. ती म्हणत असते की हे काय आता. तेव्हा तो म्हणतो की अगं इंदोरी जिलेबी माझी, त्या दिवशी हॉटेलमधून तू गायब झालीस पण तुझ्या लक्षात आलं नाहीये. कसं आहे, एवढं सहजासहजी तुला मी माझ्यापासून दूर कसं जाऊ देईल, कारण काहीही झालं तरी तू माझी आहेस, असं म्हणत राकेश आता तिच्या जवळ आलेला असतो. म्हणून तर बघितलंस ना, मी इथंपर्यंत येऊन पोहोचलो. आता मात्र ईश्वरीला धक्का बसलेला असतो आणि राकेश तिच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करत असतो, म्हणून ईश्वरी घाबरलेली असते. ईश्वरी आता म्हणते की आता ह्या माणसाला सोडायचं नाही, एवढं ईश्वरीने ठाम ठरवलेलं असतं आणि ईश्वरी त्या राकेशच्या जवळ येणाऱ्या राकेशच्या खानदेशी कानाखाली वळते आणि त्याला म्हणते की लांब राहायचं माझ्यापासून, असं म्हणत ईश्वरीने राकेशच्या कानाखाली जाळ काढलेला असतो आणि त्याला दाखवून दिलेलं असतं की पुन्हा माझ्या जवळपासही फिरकायचं नाही. ईश्वरीने त्याला जी कानाखाली दिलेली असते ती कानाखाली राकेशच्या अशी बसलेली असते की त्याला कळायचं बंद झालेलं असतं. राकेश मात्र ईश्वरीकडे पाहतच राहतो. ईश्वरीने सनसनीत अशा कानाखाली ठेवून दिलेले असतात, कारण ईश्वरीला आता राकेशचं सगळं सत्य कळलेलं असतं. त्याने कितीही ढोंगीपणाचा आव्हानला तरीही ईश्वरीला माहितीये की राकेश कसा आहे. तर उद्याच्या भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे की ईश्वरी आणि अर्णव बोलत आहेत. अर्णव म्हणत असतो की मी सिंदूर, तुला अजिबात घाबरण्याची गरज नाही. ईश्वरी म्हणत असते की मला ना खूप भीती वाटते. अर्णव म्हणतो की तो तुझ्या केसाला टचही करू शकणार नाही, तू तुझ्या जवळपासही फिरकू शकणार नाहीये, मी आहे ना, माझ्यावर विश्वास आहे ना. तेव्हा ईश्वरी म्हणते की हो. अर्णवने ईश्वरीचे हात हातात घेतलेले आहेत, तिला समजून सांगत आहे, तिच्याशी बोलत आहे, तिला तो आधार देत आहे, तिच्यामध्ये तो कॉन्फिडन्स आणत आहे की काळजी करू नकोस, जोपर्यंत मी तुझ्या सोबत आहे तोपर्यंत तुला कोणत्याही गोष्टींची काळजी करायची गरज नाही. हे सगळं जेव्हा घडत असतं तेव्हा मात्र ईश्वरीचा हात त्याने हातात घेतलेला आहे. ईश्वरीने सुद्धा तेवढ्या विश्वासाने अर्णवच्या हातामध्ये हात दिलेला आहे आणि त्याचबरोबर इकडे नंतर अर्णव मामाकडे आलेला आहे आणि तो मामाला सांगत असतो की मामा, एक गोष्ट लक्षात ठेव,
आता तुला ताईची काळजी घ्यायची आहे आणि त्याचबरोबर तो घरजावई जो आहे त्याला स्पेशल ट्रीटमेंट द्यायची जबाबदारी माझी आहे, त्यासाठी मी निघत आहे, असं अर्णवने सांगितलेलं आहे. म्हणजे राकेशची आता स्पेशल ट्रीटमेंट देऊन नक्की काय करणार आहे हे आपल्याला पाहायला मिळणार आहे. आणि त्याचबरोबर अर्णवने आता राकेशची वाट लावायची तयारी सुरू केलेली आहे. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा. थँक्यू.